इकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। प्रभाकर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक आणि पालिका प्रशासनाचा अनुभव त्यांना आहे, त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी दिली जाणार आहे। शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांची वर्णी लागली। शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांची वर्णी लागल्याचं सध्या पाहायला मिळतं, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। प्रभाकर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक आणि पालिकेच्या प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल अशी माहिती मिळते। शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांचं नाव चर्चेत आहे, त्यांची वर्णी लागली, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे। शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांची वर्णी लागली, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले अशी माहिती आहे। शिंदेंना पालिकेच्या प्रशासनाचा अनुभव आहे, म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून आता प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची एक महत्त्वाची माहिती समोर येते। प्रभाकर शिंदेंना पालिकेच्या प्रशासनाचा अनुभव आहे, तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांची वर्णी लागल्याची माहिती आहे। त्यामुळे याबाबतची आता घोषणा नेमकी कधी केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालंय। प्रभाकर शिंदे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, तर पालिकेच्या प्रशासनाचा त्यांना अनुभव सुद्धा आहे, म्हणूनच त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल अशी माहिती आहे। तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांची वर्णी लागली। आणि अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काय अधिकची अपडेट्स आहेत? निवड झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे, पण महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्थायी समितीवर भाजपकडून प्रभाकर शिंदे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले। प्रभाकर शिंदे यांना बराच अनुभव आहे, दीर्घ अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। मनोज, काय सांगाल? तर ही महत्त्वाची बातमी आहे। स्थायी समितीवर भाजपकडून प्रभाकर शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यांना पालिकेचा अनुभव आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदेंच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले। प्रभाकर शिंदे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि पालिका प्रशासनाचा त्यांना अनुभव असल्यामुळे भाजपकडून ही जबाबदारी देण्यात आली, तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांची वर्णी लागली। शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांची वर्णी लागली। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर स्थायी समितीवर भाजपकडून प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आली, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। शिंदेंना पालिकेच्या प्रशासनाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, त्यामुळे भाजपनं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती आहे। तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांची वर्णी लागली। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, काय अपडेट्स? बरोबर कल्याणी, स्थायी समिती हे महानगरपालिकेमध्ये अत्यंत महत्वाचं आपण बघितलं मानलं जातं आणि त्यासाठी आपण बघितलं भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावावरती या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि आपण बघितलं प्रभाकर शिंदे हे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांना पालिकेचा या ठिकाणी प्रशासनाचा अनुभव हा मोठा दांडगा आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी या ठिकाणी राजश्री शिरवाडकर यांचं नाव या ठिकाणी भाजपकडून फायनल करण्यात आलेले आहे। आणि दोन्ही नेते आपण बघितलं थोड्याच काही वेळामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेमध्ये दाखल होतील आणि त्या ठिकाणी आपला अर्ज भरतील आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी निवड होणार आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं स्थायी समितीचे अत्यंत महत्वाचं पद आहे, त्याच्यासाठी प्रभाकर शिंदे यांचं नाव तर शिक्षण समितीसाठी या ठिकाणी राजश्री शिरवाडकर यांचं नाव हे जाहीर झालेलं आहे।
तर आपण या ठिकाणी बघितले दोन महत्वाची नावं या ठिकाणी देण्यात आली भाजपकडनं. कल्याणी. मनोज, खरं तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे स्थायी समितीचं पद अतिशय महत्वाचं असतं आणि हे पद सुद्धा आता भाजपनं स्वतःकडे घेतल्याचं पाहायला मिळतं. बरोबर, स्थायी समितीचं पद हे अत्यंत महत्वाचं आणि ते भाजपने घेतलं, कारण की भाजपचे आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जागा या भाजपकडे आहेत आणि भाजपकडे हे अधिक महायुतीमधून म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून ठरवून केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं जी खाती आहेत त्यामध्ये स्थायी समिती हे भाजपच्या वाटेला आलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी प्रभाकर शिंदे यांनी आपला अर्ज हा दाखल केलेला आहे आणि शिक्षण समितीसाठी आपण बघितलं राजश्री शिरवाडकर यांनी अर्ज हा दाखल केलेला आहे. नक्कीच मनोज, ही अतिशय महत्वाची पदं आहेत आणि ती पदं आता भाजपने घेतल्याचं पाहायला मिळते. स्थायी समितीवर भाजपकडून प्रभाकर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धन्यवाद माहितीसाठी.